गोवा येथील म्हापसा इंडोर स्टेडियममध्ये नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्या। यामध्ये महाराष्ट्र संघाने 35 गोल्ड, 21 सिल्वर आणि 14 कांस्य पदकांची कमाई करत देशात अव्वल स्थान मिळवून दिमाखदार कामगिरी केली आहे। या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील 3 खेळाडूंनी 1 सुवर्ण तर 2 रौप्य पदक प्राप्त केले आहेत। या स्पर्धेत कडेगाव तालुक्यातील वांगी येथील विश्वास शहाजी शिंदे यांनी मास्टर गट 74 किलो वजनी गटात पॉइंट फाईट या प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं, तर कडेगाव तालुक्यातील तडसर येथील बशीर मुल्ला यांनी लाईट कॉन्टॅक्ट फाईट या प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवलं, तर शिवणीमधील योगेश माने यांनीही किक लाईट फाईट या प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवलं। हे तिघे याच गटात जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत। या स्पर्धेत देशभरातील 29 राज्यातील 1063 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। सुवर्ण पदक विजेते विश्वास शिंदे हे सांगली जिल्ह्यातील शेतकरी पुत्र आहेत। विश्वास हे 43 वर्षीय खेळाडू स्वतः शेतकरी आहेत। ते 1993 पासून वांगीसारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना किक बॉक्सिंग, कराटे आणि शालेय गेम यांचं मोफत मार्गदर्शन करतात, तर बशीर मुल्ला हे 1996 नंतर पहिल्यांदाच खेळाडू म्हणून या स्पर्धेत तब्बल 28 वर्षांनंतर वयाच्या 55व्या वर्षी सहभागी झालेत। योगेश माने हे शिवणी गावचे शेतकरी आहेत।